नमस्कार. आज आहे ना, मी मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीतलं झणझणीत असं गावरान पद्धतीचं पिठलं बनवणार आहे. तर अतिशय सोपे पद्धत आहे आणि चवीला तर हे पिठलं अगदी एक नंबर लागतं. तर तर पिठलं म्हटलं ना, तर महाराष्ट्रीयन लोकांचा अगदी फेवरेट असा हा पदार्थ आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान असं आपण हे पिठलं बनवणार आहे. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या ह्या छोट्याशा चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पिठलं बनवण्याकरिता सर्वात आधी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटीभर बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही किती लोकांसाठी हे पिठलं बनवताय त्याप्रमाणे इथं बेसन पिठाचा वापर करा. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसन पिठामध्ये पाणी टाकून याच्या ज्या काही गुठळ्या असतात तर त्या आपल्याला मोडून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण असं प्लेन आपल्याला छान असं इथं हे बेसन पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने. आता हे पिठल्याला लागण्यासाठी मी इथं एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर ते म्हणजे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या. तर हे वाटण खूप महत्त्वाचं, याच्याने आपल्या पिठल्याला खूप छान मस्त अशी चव येते. तर आता लगेचच इथे मी पिठलं करायला घेतलं. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे मस्त असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे. दोघंही छान असे तेलामध्ये तडतडले की लगेचच चमचाभर किंवा अगदी थोडंसं आहे ना हिंग घालायचं आहे. तर हिंग घातल्याने आपलं छान असं हे बेसन पीठ आहे त्याच्यामुळे ना डायजेस्ट होते. आता हे बघा, आपले जिरे, मोहरी आणि हिंग आहे जो तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे. तर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी थोडंसं आहे ना जास्त बारीकसुद्धा नाही, अगदी मध्यम असा चिरून घेतलेला आहे. तर पहा अशा पद्धतीने कांदा खूप ह्या पिठल्यामध्ये महत्त्वाचा आहे. खूप छान याच्याने ना चव येते, म्हणून कांदा भरपूर वापरा. आणि सोबतच याच्यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानंसुद्धा वापरलेली आहे. तर जे काही आपण कांदे घातलेले आहेत तर ते एक 2-3 मिनटं आपल्याला छान मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचे. गॅस मी इथं मोठाच ठेवलेला आहे. तर आपलं हे पिठलं बनवायला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी मोजक्याच साहित्यामध्ये छान असं मस्त परफेक्ट असं आपलं पिठलं बनवून तयार होतं. तर हे बघा, 2-3 मिनिटानंतर आपले हे कांदेसुद्धा छान असे मस्त परतत आलेले आहेत. तर आता लगेचच याच्यामध्ये जे काही आपण वाटण तयार करून घेतलं होतं, हिरवी मिरची आणि लसूणचं, तर ते टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा छान आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कारण इथे ना मिरची आणि जे काही लसूण घेतला होता ते आपण कच्चंच हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याचा पूर्णपणे कच्चेपणा निघोस्तोपर्यंत छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं जर काही मिरची आणि लसूणसुद्धा मस्त असं इथं परतून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी पाव चमचाभर हळद टाकते. तर हळद घातल्याने खूप छान मस्त असे आपल्या ह्या पिठल्याला रंग येतो आणि चवसुद्धा खूप छान अशी लागते. तर तीसुद्धा तेलामध्ये छान अशी परतवून झाली ना, लगेचच आपण जे काही बेसन पिठाचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच पटपट आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होतं ना, तर खाली लगेच पटकन हे जे काही बेसन पीठ आहे तर ते तळाशी लगेच गोळा व्हायला लागतं. त्याच्यामुळे पटपट आपल्याला हे इथं मिक्स करायचं आहे. म्हणजे छान असं एकसारखं आपलं इथं पिठलं आहे ना, ते व्यवस्थित असं बनवून तयार होतं. म्हणजे या बेसन पिठाला आहे ना गुठळ्या येत नाही, त्याच्यामुळे आहे ना व्यवस्थित असं पटकन मिक्स करायचं आहे. चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर 1 वाटी बेसन पिठाला तर इथे मी ना दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं छान असं पिठलं बनवून तयार होतं. तर हे बघा, गॅस आपला मोठाच आहे त्याच्यामुळे हे ना पटकन आपलं हे जे काही बेसन पीठ आहे तर ते जसं जसं शिजत आलं ना तसं याला घट्टपणा येईल. आता इथे ना मी गॅस कमी करून घेते आणि छान असं आपलं जे काही बेसन पीठ वापरलेलं आहे आपण ते व्यवस्थित असं वाफेवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. आणि जितकं आपलं बेसन पीठ शिजेल ना तर तेवढंच आपलं हे जे काही पिठलं आहे ना तर ते खूप छान मस्त असं चवीला लागतं. तर 4 ते 5 मिनिटानंतर पहा अशा प्रकारे आपलं जे काही पिठलं आहे तर व्यवस्थित असं शिजवून झालेलं आहे. तर छान असं मस्त असं शिजून झालेलं आहे. वाससुद्धा मस्त असा येतो आहे. तर हे बघा, बेसन पीठ आपलं छान असं शिजून झालेलं आहे ना, तर अशा पद्धतीने मस्त दणदणीत असं हे जे काही बेसन पीठ येतं ते व्यवस्थित असं फुटायला पाहिजे. वाफ मस्त अशी निघते. तर पाहू शकता तुम्ही. आता वरून आपल्याला मस्त बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर नक्कीच वापरा. याच्याने देखील आपल्या ह्या पिठल्याला खूप छान अशी मस्त अशी चव येते.
आणि बघा अगदी परफेक्ट आपलं मस्त असं आहे ना पिठलं बनवून इथं तयार झालेलं आहे. तर हे पिठलं आहे ना तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये नक्कीच करून पहा आणि याच्यासोबत मस्त गरम-गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, तर हे खूप छान मस्त असं कॉम्बिनेशन आहे, नक्कीच करा. किंवा तुम्ही ना हे पिठलं पोळीबरोबर आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. खूप छान मस्त असं चवीला लागते. आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे, म्हणजे आपलं जे काही पिठलं आहे अगदी तयार झालेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीचं. तर पिठलं म्हटलं तर महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता पदार्थ आहे, म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्ये नक्कीच हा पदार्थ बनवला जातो. आणि पिठलं म्हटलं तर लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं. तर खूप छान मस्त साध्या सोप्या पद्धतीने म्हटलं आपलं इथं पिठलं बनवून असं तयार झालेलं आहे. तर एकदा नक्कीच करून पहा. जर का तुम्हाला माझी छान अशी ह्या पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तर माझी ही पिठल्याची पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.